तर बरेच दिवस झाले माझ्या मुलीला खायचे होते बनाना चिप्स आणि ती खूप हट्ट करत होती की मला बनाना चिप्स हवे आहेत. पण मी म्हटलं आताच्या वातावरणामुळे आजार पण भरपूर वाढलेले आहेत, सर्दी खोकला भरपूर होतो लहान मुलांना. त्यापेक्षा आपण काय करावं आता, मुलांना घरीच चिप्स वगैरे बनवून द्यावे. तर मग काय केलं, मी मार्केटमधून कच्ची केळी घेऊन आली आणि त्यांना मस्तपैकी स्वच्छ छिलून वगैरे घेतलं. आणि हे चिप्स मी पहिल्यांदाच ट्राय करत आहे. म्हटलं मुलीचा हट्ट आहे तर आपण पूर्ण करूयात, कारण तिला बाहेरचं देण्यापेक्षा आपल्याला जमेल तसं आपण घरी बनवून दिलं तर जास्तच बेटर. मुलांची हेल्थ पण चांगली जाते आणि घरचं ऑइल आपलं चांगलं असते. बाहेर माहिती नाही पॅकेटात किती दिवसाचे ते केळे वेफर्स वगैरे असे ठेवलेले असतात. त्यामुळे आपण थोडंसंच बनवावं, आपण घरीच लहान मुलांना बनवून दिलं तर जास्त बेटर. आणि आता काय तिला सर्दी खोकला पण वारंवार होत होता, त्यामुळे बाहेरचं द्यायला थोडी भीतीच वाटत होती. मग काय, मी सर्व केळ्यांना व्यवस्थित छिलून त्याचे चिप्सचे काप पाडून घेतले, किसणीने किसून व्यवस्थित असे थोडे थोडे केळी किसून मी काप पाडून घेतलेले आहेत. आणि एका साईडला मी तेल सुद्धा गरम करायला ठेवलेलं आहे, तुम्ही पाहू शकतात. तेलाला आपल्याला अगोदर एकदम कडकडीत गरम करून घ्यायचं आहे. आता इथे तेल गरम होईस तोपर्यंत मी हळदी आणि मिठाचं पाणी करून घेतलेलं आहे. पटकन म्हटलं बनवून बघूयात कशी बनते रेसिपी. आता तेलचं मी टेम्परेचर चेक केलेलं आणि तेल एकदम कडकडीत गरम झालेलं. गॅसची फ्लेम लो केली आणि थोडे थोडे केळ्याचे चिप्स मी त्याच्यामध्ये सोडून दिले. तुम्ही पाहू शकतात मस्त असे क्रंची चिप्स बनून रेडी झालेले होते माझे. आणि त्यानंतर मी पुन्हा त्याच्यामध्ये हळदी आणि मिठाचं पाणी घातलेलं आहे, थोडंसं फ्लेवर आणि नमकीन लागेल ह्याच्यासाठी. आणि मी असे करून सर्व प्रकारे मस्तपैकी केळी किसून घेतली आणि चिप्स टाकत गेले, कारण मी फर्स्ट टाइम बनवत होती, माहित नाही कसे बनणार. पण चांगले बनले, एकदम क्रिस्पी पण नाही झाले, पण बऱ्यापैकी क्रिस्पी झाले होते. तर तुम्ही पाहू शकतात अशा प्रकारे मी माझ्या मुलीसाठी मस्तपैकी केळ्याचे चिप्स घरीच बनवलेले आहेत, क्रंची पण झालेले आहेत आणि मस्त झालेले आहेत चवीला पण. तुम्ही पाहू शकतात. जर तुम्हाला सुद्धा बनवायचे असेल तर तुम्ही सुद्धा ह्या प्रकारे रेसिपी पाहून माझी चिप्स बनवू शकतात. बाय बाय, थँक्यू सो मच.